आम्ही चाललेत आमच्या प्रांशूच्या बर्थडेचं शूट करायला. तर आम्ही ना जाणार होतो कुठल्या तरी गार्डनला, पण नंतर कळलं की ते गार्डन आता बंद झालं असणार. मग आमचा इन्स्टंट प्लॅन झाला की आपण जाऊया वसईच्या किल्ल्यात. आणि तिकडे पोचल्या लागलो ना आम्ही कामाला, सगळे लागलेले फुगे वगैरे फुगवायला. आणि मस्तपैकी प्रांशूला पण रेडी वगैरे करून घेतलं. ही बघा तुम्हाला प्लँकीस वगैरे द्यायला लागले. आणि तिच्यासाठी बघा छोटूसा बुके पण आणलेला. आणि लकीली माहिती नाही आमचं नशीब होतं का काय, तर तिथे ना असं छोटासा घोडा पण आलेला. आणि केवढं भारी वाटत होतं, म्हणजे तो मुमेंटच भारी होता. अनप्लॅन होतं ना सगळं काही. सिद्धू सांगते बघा बघा. आणि मला तर कायच म्हणजे फुगेवालीच बनवून ठेवलेलं. ये बघ ये बघ काय. नंतर ते फुगे इकडे तिकडे वाऱ्याने उडायला लागलेले ना, एकदम बेकार हालत झालेली ते फुग्यांची. आणि तरी पण म्हणजे आम्ही ना कंटाळायला लागलेलो, कारण ऊन पण होतं ना. पण ही पोरी काही कंटाळत नव्हती. भारी भारी एकदम क्रेझीवाले शॉट देत होती. आणि ती मस्तपैकी एन्जॉय करत होती, कारण तिचा बड्डे आहे ना, ती तर एन्जॉय करणारच. पण आमचं काय. आणि तिला डॅडा बोलते चल 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 फुगे घेऊन पळ पळ, बैल घेऊन पळ, बैल घेऊन अरे ते फुगे आहेत ते काय बैल आहेत का, काय ना काय चाललेली नाटक. एकदम कॉमेडी, फुल कॉमेडी चाललेली. आणि एवढं शूट पण एवढं सुंदर व्हायला लागलेलं ना. त्याच्यानंतर बरेचसे आम्ही तिचे शॉर्ट्स वगैरे घेतले आणि भारीच तिचा शूट झाला आहे. तुम्ही व्हिडिओ बघितली नसेल तर लवकर लवकर जाऊन बघा, तिच्या पेजला आहे. आणि त्याच्यानंतर ना बघा, बारक्या पोरांचं शूट करायला जेवढा स्ट्रगल होते ना, तेवढा कोणाच्या म्हणजे शूटला होत नसेल. आणि मला इथे कशाला उभं केले तर वारा अडवायला. अरे मीच वाऱ्याने उडून जाईल काय, मला वारा अडवायला ठेवले काय माहिती. त्याच्यानंतर तो केक होता ना, तो आम्ही खाऊन घेतला, कारण खूप भूक लागली. आणि बघा केक कशाने कापायला लावले, कारण आमच्याकडे नव्हता चाकू. आणि नंतर आमच्या प्रांशूचा दुसरा पण शूट होता, तर त्यासाठी तिला रेडी वगैरे केलं, म्हणजे चेंज वगैरे करून घेतला. आणि तिच्या मागे आम्ही पळून पळून ना ते कंटाळलेले, पण तरी ती काय कंटाळली नव्हती, ती भारीच करत होती. त्या पोरीने मला हैराण करून ठेवलेलं, पण स्वतः काय हैराण नव्हती झाली. बघा केवढी वाईब करते भाई. पण वसई किल्ल्यात मी एवढ्या दिवसांनी गेलेली, आणि एवढा क्लीन होता ना, एवढा भारी स्वच्छता एवढी सुंदरशी त्यांनी राखलं. म्हणजे जे पण मेंटेनन्सची टीम आहे त्यांनी भारीच केलेलं आहे, म्हणजे भारीशी ठेवतात. आणि त्याच्यानंतर ना दीदी आमची अक्षरशः कंटाळलेली, तिला खूप भूक लागलेली. तिचं म्हणजे चला मला न्या कुठेतरी खायला न्या असंच झालेलं. मग काय नाही, आम्ही सगळं आमचं जे पण सामान वगैरे होतं जे घेऊन गेलेलो ते सगळं काय उचललं आणि निघालो. ले मेन विल मेक ऑन हू, फुगेवाली. तो मी आपले फुगे घेऊन निघाली आणि सगळे आणले ना गाडीच्या डिक्कीमध्ये कोंबून टाकले ना, भरले तसेच. तर आता आम्हाला जायचं होतं काहीतरी खायला, पण यांच्यामध्ये चूल बघा केवढी. ह्यांना बघायची होती जेटी. तर आम्ही गेलो पहिला तर जेटीवर, म्हणजे जेटी वगैरे बघितली, जस्ट फक्त तिकडे गेलो आणि निघून निघालो. आणि आलो बाबा आपल्या वसईच्या पिझ्झा मॅनला. आणि मस्तपैकी आम्ही खाऊन वगैरे घेतलो, कारण सगळ्यांना ना एवढी भूक लागलेली ना, सकाळपासून सगळे उपाशीच होते आणि काहीतरी खायचं होतं. आणि या पोरीला तर जास्तच भूक लागली. आणि सिद्धू बोलते मी तर डायटिंगवर आहे. यो डायटिंगवर आहे दिसते तुम्हाला. असो तर असा होता आमचा आजचा दिवस. दॅट्स इट फॉर द डे. बाय बाय.